नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. निदा खान अखेर पोलिसांच्या ताब्यात. नाशिक संभाजीनगर पोलिसांची संयुक्त मोहीम. निदाला नारे गावातून अटक. निदाला मदत करण्यात जलील यांचा मुख्य रोल. जलील आणि एमआयएम नगरसेवकांची चौकशी करा. आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी. माझ्यावर कोणी आरोप केला तर मी गुन्हेगार होत नाही. नाशिक पोलीस योग्य तपास करत आहेत. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. इम्तियाज जलील यांची माहिती. सुनेत्रा पवार वहिनी जर या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार हा मीच घालेत. सुप्रिया सुळेंचं सुनेत्रा पवारांबाबत मोठं वक्तव्य. आम्हाला लोकसभेत काँग्रेस सोबत बसायचं नाही. डीएमकेच्या मागणीनंतर इंडिया आघाडीला मोठा धक्का. वाशिममध्ये 31 वर्षांनंतर 10वी उत्तीर्ण. शिक्षणाची ओढ कायम. 47 वर्षीय मोहम्मद जलील यांची 10वीत बाजी. गोकुळ संदर्भात याचिका करणाऱ्या बेलवांडेंवर हल्ला. बेलवाडे आणि त्यांचे सहकारी वैभव यादव यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न. कागर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. बीडच्या केजमध्ये शिंदी. गप्पेवाडी शिवारात रानडुकरांचा 6 शेतकऱ्यांवर हल्ला. एकाची प्रवृत्ती चिंताजनक. रानडुकरांमुळे गावकरी शेतकरी चिंतेत. बुलढाणा देऊळगाव राजा शहरातील बाजारपेठेत भीषण अग्नितांडव. 5 ते 6 दुकानं आगीच्या विळख्यात. लाखोंचं नुकसान. आगीचं कारण अस्पष्ट. चंद्रपूरच्या वरोरामध्ये दारूच्या नशेत मुलाकडून स्वतःच्याच घराला आग. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.